नमस्कार संजीवनी. नमस्कार यशस्विनी. हॅलो आणि खूप खूप स्वागत आहे तुझं. धन्यवाद. आधीचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल मला. मी मूळची छत्तीसगडची आहे. शिकायला ग्रॅज्युएशनसाठी नाशिकला आले, त्यानंतर परत पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परत छत्तीसगडला गेले. मग लग्नच ठरलं, त्यामुळे मग त्यानंतर पुढचा प्रवास सगळा महाराष्ट्रात मुंबईतलाच आहे. तू ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कशात केलं? सो माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर सायन्समध्ये झालं. आणि बेसिकली मी IT फील्डमधली आहे. सो मग शिक्षण क्षेत्रातलं कुठलं शिक्षण घेतलंस तू? मला मुलगी झाली आणि मग मला असं झालं की IT मध्ये आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल आणि मग आम्ही मुंबईत राहत होतो. सो मला ते फील्ड सोडायचं होतं, म्हणून मग मी अर्ली चाइल्डहुडचा कोर्स केला. तो कोर्स यासाठी मी केला कारण मला पॅरेंटिंगबद्दल जाणून घ्यायचं होतं की मुलांना कसं मोठं करायचं, कसं वाढवायचं. ऑफकोर्स सासूबाई आई होत्याच आजूबाजूला, पण तरी मला माझ्या नॉलेजसाठी जाणून घ्यायचं होतं. आणि मग मी म्हटलं मला जॉब पण करता येईल त्या बेसिसवर, छोटा मोठा का होईना. आणि मग मी तो कोर्स केला वर्षभर मुंबईत राहून आणि जॉब लागला मला लगेच मुंबईत. जॉब लागला, हार्डली वर्षभर जॉब केला आणि आम्हाला US ला यायचं आमचं ठरलं. तर इथे आल्यानंतर मात्र मला जॉब नाही करता आला कारण माझ्याकडे वर्क परमिट नव्हते. पण मग मी इथलं कल्चर शिकण्यासाठी व्हॉलेंटिअरिंग करायला लागली खूप. तोवर मुलगी 5-6 वर्षांची होती, तर व्हॉलेंटिअरिंग भरपूर केलं मी तिच्या शाळेत जाऊन. त्याचबरोबरीने वर्क परमिट पण मिळालं मला आणि मग त्याच फील्डमध्ये मी जॉब करायला लागली कारण इव्हेंच्युअली माझं ते पॅशनच झालं. मला IT कडे मी बघितलंच नाही त्यानंतर आणि मला असं झालं की नाही, मला मुलांच्याच या एज्युकेशन क्षेत्रातच पुढे जायचं आहे. तर तसं वर्षभराचा कोर्स केला इथला ह्याचा अर्ली चाइल्डहुडचा परत, आणि झालं. त्यानंतर मी कंटिन्यू करते आहे त्याच फील्डमध्ये. असं. सो तू आता कुठे जॉब करतेस, कुठल्या पोझिशनला? आता ब्राईट होरायझन्समध्ये आहे. आता मला 9 वर्ष होतील तिथे. मी सुरुवात एका टीचरच्याच पोझिशननी केली होती. मी अगदी अर्ली चाइल्डहुड म्हटलं म्हणजे अगदी इन्फॅन्टपासून असतात तिथे. सो लहान बाळं सांभाळणं, मग 1-1.5 वर्षांची, मग 2 वर्षांची, असं करत करत मी प्रत्येक एज ग्रुप एक्सप्लोअर करत होती आणि नव्याने शिकत होती. तोवर माझी मुलगी पण एकीकडे मोठी होत होती. सो ती ऑलमोस्ट मिडल स्कूलमध्ये होती. आता मला जॉब सुरू केला मी त्यानंतर. इन्फॅन्ट, टॉडलर ही सगळी वयं ऑलरेडी मुलीच्या बाबतीत तर माझं हे करून झालंच होतं, तिला मोठं करून मिडल स्कूलपर्यंत. पण हे नव्याने जॉबच्या निमित्ताने मी सुरुवात केली आणि माझ्या लक्षात यायला लागलं की अरे आपण फक्त टीचरपर्यंतच का आपलं हे ठेवायचं लिमिटेड, आपण पुढे का नाही जाऊ शकत लीडरशिप पोझिशनवर. मग मी त्या दिशेने माहिती काढायला लागली आणि मग एज्युकेशन कोऑर्डिनेटर आणि असे त्यांचे ते पोझिशन्स आहे हायरार्की प्रमाणे. मग टीम लीड आणि इन्स्ट्रक्शन कोच हे पोझिशन्स करून आत्ताशी मी असिस्टंट डायरेक्टर म्हणून आहे सेंटरमध्ये. सो एका सेंटरमध्ये सेंटर डायरेक्टर आणि असिस्टंट डायरेक्टर्स असे दोघे असतात. सो आम्ही दोघी मिळून सेंटर सांभाळतो आणि 2 शिफ्ट्स असतात बेसिकली. सो आलटून पालटून आमचे कामं म्हणजे वाटून घेतली आहेत आम्ही आणि त्याप्रमाणे सेंटर पूर्ण सांभाळतो. अभिनंदन. खूपच इंटरेस्टिंग आहे तुझा प्रवास आणि वर चढत गेलीस, म्हणजे नुसती एका दिशेने नाही तर वरच्या दिशेने तू कमालीची प्रगती केलेली आहे. सो इन्स्पायरिंग. तुला काय आवडतं तुझ्या जॉब बद्दल? सगळ्यात जास्त काय आवडतं तुला? सो येस, मी जसं म्हटलं मला पॅशनच माझं झालं ते आणि मला लहान मुलांबरोबरच आवडत होतं. आणि सगळ्यात मला चॅलेंजिंग वाटलं की 1.5 वर्षाचं मूल, 2 वर्षाचं मूल, एक मूल आपण घरी वाढवणं आणि शाळेत 10-15 मुलांचा एक वर्ग सांभाळणं त्या वयोगटातलं इज व्हेरी चॅलेंजिंग मला असं वाटतं. सो ते आपली जबाबदारी आहे, आपण त्यांना शिकवतो आहे हे खूप इट्स अ प्राईड फॉर मी, यु नो, की 15 मुलांचा माझा वर्ग आहे आणि ह्यातल्या प्रत्येक मुलाला मी चालायला आणि बोलायला शिकवते. इट इज अ रिअल चॅलेंज, यु नो. जे आपण आपल्या घरी आपण आपल्या मुलासाठी तर करूच, दुसऱ्यांच्या मुलांसाठी करणं म्हणजे यु नो इट इज अ व्हेरी बिग थिंग. आम्ही असं म्हणतो
की आम्ही नॅनी नाही आहोत, आम्ही टीचर्स आहोत. टीचर आणि नॅनीमध्ये खूप मोठा फरक आहे. टीचर ही प्रत्येक मिनिटाला बाळाला घडवत असते. हे क्षेत्र ना खरंच खूप गोड आहे. म्हणजे लहान मुलांना घडवणं मला असं वाटतं की खूप मोठी कामगिरी आहे आमच्यासाठी ॲज अ टीचर. आणि येस, सो आय फील प्राईड अबाउट इट. लाईक इट्स रिअली अ प्राऊड थिंग फॉर मी. यू शुड बी प्राऊड. आणि तू इतक्या आत्मीयतेने ते सांगतेस आणि करतेस पण इतकं छान. घरी कोण कोण असतं? घरी नवरा, माझे मिस्टर मंगेश, आणि मुलगी, पण मुलगी बरोबर नाही आहे आता, ती कॉलेजला असते. कॉलेज तिचं 4th इयर इंजिनिअरिंगचं चालू आहे, तर ती पिट्सबर्गला असते. नाव सांग ना आणि तिचं. जान्हवी नाव आहे तिचं. सो ती बाजू आमची जरा आता सेटल्ड शांत, आहे. थंड आहे. हां, सो त्यामुळे मी बेसिकली हा पण एक मुद्दा आहे की मी माझ्या शाळेला तेवढा वेळ देऊ शकते आहे. सो मी डेडिकेटेडली माझे 10 तास 12 तास माझ्या शाळेत जातात. सो त्यामुळे आता ज्या रोलमध्ये मी आहे त्या रोलमध्ये मला जास्तीत जास्त वेळ देणं तिथे आवश्यक असतं शाळेमध्ये, कारण ती जबाबदारी मी घेतली आहे. जान्हवी जी आहे तिची मुलगी, ती मला वाटतं वॉशिंग्टन स्टेटमध्ये जी ग्लोबल लँग्वेजेसची टेस्ट होते त्याच्यात मराठीची परीक्षा दिलेली पहिली विद्यार्थिनी आहे. बरोबर आहे? हो, बरोबर बरोबर. हां. तर कसं काय जान्हवीला तू एवढं तयार तुम्ही केलं की ती मराठीची टेस्ट देऊ शकेल? त्याच्यासाठी काय काय केलं? काय लहानपणापासून घरात मराठी वातावरण, म्हणजे एक तर पहिली 5 वर्ष तिची मुंबईत गेली, त्यामुळे तिला थोडंफार जे काही बोलायला तिने सुरुवात केली ती मराठीत केली तिने. पण ऑफकोर्स इथे आल्यानंतर शाळेचा इम्पॅक्ट एवढा असतो की ते आपोआपच बंद होतं मराठी बोलणं आणि इंग्लिशकडे आपण वळतो, म्हणजे मुलं वळतातच. सो तिथे आम्हाला लक्षात आलं, म्हणजे सुरुवात व्हायच्या आधीच आम्ही अलर्ट झालो होतो आणि घरातलं वातावरण आम्ही तसं ठेवलं, मेंटेन ठेवलं. दोघांनी वी मेड शुअर की तिने घरात मराठीच बोलावं. आणि मराठी सिरियल बघायचो, मराठी गाणी, हे काय म्हणतात त्याला, आपले शोज जे असतात लाईव्ह शो, त्यातल्या त्यात महेश काळे वगैरे ह्यांची जी मराठी आहे छान शुद्ध मराठी, ते ती ऐकायची लहानपणापासून. आणि तिला ते सगळं खूप आवडायचं. आणि मग आपसात बोलण्यात आम्ही असं घरात मॅन्डेटरी ठेवलं होतं की तू शाळेत बोलत पण घरात तू मराठीच बोलायचे आमच्याशी. मग पुस्तकं, इंडियातून पुस्तकं आणत होतो, मराठीत बोलायचं. मग 1-2 मराठी फ्रेंड्स होते, ते पण आपसात आम्ही प्रयत्न आमचा असायचा की आमच्याबरोबर जेव्हा आहेत ते तर मराठीत बोलावं त्यांनी. आता ती गोष्ट वेगळी की ते शाळेत परत इंग्लिशमध्येच बोलायचे आपसात. पण प्रयत्न आम्ही तसा खूप केला. मराठी पुस्तकं वाचन, म्हणजे लिटरली आम्ही पु ल देशपांडे वगैरे अशी पुस्तकं तिला लहानपणापासून हे करत राहिलो, वाचून दाखवत राहिलो. ती वाचायचा कंटाळा करायची, पण आम्ही मग प्रयत्न आमचा असायचा की आम्ही वाचू आणि ती ऐकेल. सो ते मात्र ती करायची, आवडीने ऐकायची. मग मुलांची टेंडन्सी कशी असते की ते घरात कुठल्याही कोपऱ्यात असतील, आपण जोरात पुस्तक वाचलं तरी त्यांच्या कानावर पडत असतं. सो तसंही चालेल. सो तसं तिच्या कानावर पडायचं म्हणून मग आम्ही टीव्हीवर लावायचो आणि शक्यतो मराठीच लावायचो. सिरियल असू देत किंवा गाण्याचा कार्यक्रम असू देत, आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न मग तोच ठेवला की तिचं मराठी छान व्हावं. 10th ग्रेडला ती पोचली आणि तिला कळलं की हे असं सुरू झालं आहे, कंट्री वाईड मराठी भाषेला मान्यता मिळाली आहे आणि आपण क्रेडिट्स मिळवू शकतो. सो तिला शाळेतून कळल्यामुळे तिने लगेच अप्लाय केलं त्यासाठी. बरं, अप्लाय केला हे आम्हाला माहितीच नाही. हा, तिने घरी तिने स्वतःहून जेव्हा तिला माहिती होती की आम्ही विरोध नाहीच करणार आहे त्यासाठी. सो तिने अगदी बेधडक घेतलं, हो, आणि तिने अप्लाय केलं. जे काही फीस वगैरे होती मग ते आम्हाला तिने सांगितलं आणि मग झालं ते. परीक्षा दिली तिने. बरं, परीक्षा दिली तर ती पहिलीच होती. आम्ही कन्सल्ट कोणाला करणार की हे कसा असतो, मराठीचा पेपर द्यायचा आहे तर तो कसा असतो, काहीच माहिती नाही. पण ते मला तर उत्सुकता, तो काढला तरी कोणी? हो, आणि तो ना एसे रायटिंग सारखा होता. बरं. हा, तर त्यामुळे आम्हाला पण नाही माहिती कोणी काढला.
पण त्यामुळे ती पूर्ण आपण इंडियात जशी परीक्षा देतो 3 तास बसून पेपर लिहितो, तसं तिने 3 तास बसून लिहिला तो पेपर. आणि वोकल होतं ते पण तिने दिलं. जे काही प्रश्न ते विचारत होते तसं ती उत्तरं द्यायची, पण केलं तिने मॅनेज समहाऊ आणि क्रेडिट मिळवले. सो दॅट वॉज समथिंग अ बिग अचीवमेंट फॉर अस, ऑल 3 ऑफ अस. आम्ही खूप एक्सायटेड होतो की US मध्ये राहून आपण इतकी मोठी गोष्ट आज अचीव केली आहे. नक्कीच, आणि अगदी हार्दिक अभिनंदन. खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे. आणि तुझं ऐकून आता माझ्याही मुलांनी जान्हवीचं उदाहरण बघून त्यांनी आता घेतलेलं आहे. आणि नक्कीच आपली भाषा पुढे आणायची आपल्याला म्हटल्यावर ती आपण प्रत्येक मराठी मुलाने हे करायलाच हवं आहे पुढे जाऊन. येस नक्कीच. खूप नवे पालक म्हणतात की आम्ही किती मराठीत बोललो तरी ते इंग्लिश मध्येच बोलत राहतात. तर मी त्यांना सांगते की अहो, पेशन्सचा हा टग ऑफ वॉर आहे, म्हणजे रस्सीखेच आहे. तुम्ही 4 दिवस सलग बोला न कंटाळता की ते 5व्या दिवशी व्यवस्थित स्वतःहून बोलतील. जस्ट तुम्ही नेटाने ते धरून ठेवा. तेच मला वाटतं महत्वाचं आहे. तू म्हणजे तुम्ही आणि जान्हवी उदाहरण आहात आणि खूपच महत्वाचं आणि मोठं मोलाचं उदाहरण आहे की असं केल्याने होऊ शकतं. हो, अगदी पेशन्स तर आपल्याला ठेवावाच लागणार आहे. कारण आपण असं म्हणू, आणि प्रत्येक मिनिटाला त्यांना आठवण करून देण्यात पॉइंट नाही असं मला वाटतं. त्यांच्या कानावर ते पडत राहायला पाहिजे. तुम्ही घरात सगळा वेळ मराठीत बोलत राहायला पाहिजे, आपसात सुद्धा. काय होतं बऱ्याचदा, म्हणजे मी हे नोटीस केलं आहे की आपली इच्छा असते मुलांनी मराठी बोलावं, पण जेव्हा आपण लोकांमध्ये कम्युनिकेट करतो आहे किंवा त्यांच्याशी लोकांमध्ये जरी बोलतो आहे तरी आपण इंग्लिशमध्ये बोलायला लागतो. सो ते आपल्याला शिकणार, आणि हे आपल्यापासूनच सुरुवात करावी लागेल आपल्याला. एक्झॅक्टली. आणि तू म्हणलीस तसं जर अगदी सर्व वेळ नाही तरी समजा 10तले 3-4 किंवा अर्ध्या वेळ जरी मराठी सिनेमे बघितले, कार्यक्रम गाण्याचे, घरी म्युझिक एक लावून ठेवलं, आणि आई वडिलांनी स्वतः पुस्तकं वाचणे बघणे हे महत्वाचं आहे. त्याला एक फोन हातात देऊन टाकला असं नाही करून चालत. आणि दुसरं मला असं वाटतं की बोलताना ना खूप जास्त इंग्रजी शब्द कारण नसताना वापरतात. जसं रंग, ब्लू, रेड आपल्याला माहिती नाहीये का आता निळं लाल म्हणतात. संडे, मंडे आहेत ना शब्द, रविवार, सोमवार, 5 o'clockला ये, म्हणजे का असं का भेसळ. ती सुंदर भाषा. आणि मग तुम्हीच अर्ध बोलताय, ते कुठनं अख्खं बोलायला. सो तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? नाही, बरोबर आहे. आपल्याला तो प्रयत्न ठेवावाच लागेल की आपण शुद्ध अस्खलित बोलावं, म्हणजे मग मुलं तसे करतील. आणि जर आपल्याला येत नसेल तेवढं तर ऍटलिस्ट मग टीव्ही थ्रू किंवा जे बोलतात त्यांचं तरी ऐकवावं मराठी त्यांना. आणि लहान वयात जास्ती भाषा शिकण्यामुळे होणारी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आणि नंबर ऑफ न्यूरॉन्स वाढतात, त्यांचं जाळं वाढतं. हे म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. व्हॉट मोर डू यू नीड असं मला वाटतं की अजून कशाची वाट बघतो आपण, करायला पाहिजे. आणि म्हणजे तसं पण फारसी शब्द इतके असतात, इंग्लिश सुद्धा इतके शब्द आहेत ऑलरेडी. बघा ऑलरेडी आहेत, त्याच्यातनं पण तुम्ही उरलेले पण जर म्हणायचं आपल्या अशा ते भिनलंय आपल्या टेबल पेन म्हणजे असे अगणित आहेत. पण छान वाटलं ऐकून की तुलाही असंच वाटतं. आणि युअर लिडिंग बाय एक्झाम्पल हे एक फारच चांगली गोष्ट आहे, कारण म्हणून सोडणारे खूप असतात. आता म्हणजे तुझ्याकडे, जान्हवीकडे बघून असा विश्वास वाटतो की असं होऊ शकतं, हे करणं शक्य आहे. सो ते जान्हवीचं ऐकून खूपच छान वाटलं. तुझ्या बरोबर ती पण इन्स्पायरिंग ठरली आम्हाला. थँक्यू. मागे वळून तुझ्या करिअरमध्ये स्पेशली बघताना एखादा खूप मनाला भावलेला कुठला किस्सा असेल शाळेतला, स्टोरी आमच्या बरोबर कर ना शेअर. कोविडचा काळ खूप भयानक होता, सगळ्यांनीच तो अनुभवला आहे. त्या काळात मला माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट मिळाला, कारण मी कंटिन्युअस जॉबवर जात होते. कारण आम्ही फर्स्ट रिस्पॉन्डर्स होतो, आम्हाला डॉक्टरांची, नर्सेसची मुलं सांभाळायची होती. सो हे कोणालाच माहिती नाही. डॉक्टर्स, नर्सेसना सगळ्यांनी कौतुक केलं त्यांचं, पण त्यांना हे नाही माहिती की यांची मुलं कोणी सांभाळली. सो ते आम्ही होतो. तर त्या काळात
आम्हाला टीचर्स नव्हत्या, आम्हाला कारण कोणीच यायला तयार नव्हतं कामावर. मला सुद्धा घरी मुलीने, मंगेशने, माझ्या वडिलांनी, सगळ्यांनी, बहिणीने, सगळ्यांनी सपोर्ट केला खूप. आणि म्हणूनच मी रोज जात होते कामावर. पण जीव मुठीत ठेवूनच जात होते की काही होऊ शकतं कुठल्याही क्षणी. आम्हाला PPE किट घालावा लागायचा. सगळा वेळ PPE किट घालून दिवसभर 10 तास PPE किटमध्ये आम्ही राहायचो भीतीने. आय एम प्राऊड अबाउट दॅट की मी तिथे रोज कामावर जात होते. भीती वाटायची की अरे आता उद्या आपल्याला कोविड झाला तर काय करणार, काय होणार. इतके आपण ऐकायचो ना इंडियातले केसेस म्हण. इथे तर किती पीकवर होतं तेव्हा. पण झाले गेले ते दिवस आणि सर्वाईव्ह केलं समहाऊ. आणि म्हणूनच कदाचित तो जॉब मला आणखीन प्रिय झाला आणि मी आणखीन पुढे जायच्या याने कंटिन्यू करत राहिले. आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली जॉब करताना की लीडरशिप रोलमध्ये इंडियन्स खूप कमी आहेत. आय डोंट नो का. मला सवंगडी खूप आवडलं तुझं हे उपक्रम. म्हणजे मी मागच्याच वेळेला जेव्हा समूह गानात भाग घेतला होता तेव्हाच मला खूप वेगळेपण जाणवलं आणि मला खरंच खूप आवडलं होतं. कारण त्याआधी असं काही केलंच नव्हतं कोणी आणि मला स्वतःला गाण्यात इंटरेस्ट असल्यामुळे मला ते आवडलं. आणि असं आम्हाला असं झालं की अरे वा किती छान हिने काहीतरी सुरुवात केली आहे. सो ओव्हरऑलच तुझा उपक्रम खूप छान आहे. असं छान पुढे करत राहा तू, अशी शुभेच्छाच देईन मी तुला. नक्की, आशीर्वादच हवे आहेत तुझे. आणि आता तू पण आलेली आहेस टीम मध्ये तर Yes. करूयात आपण अजून छान करूयात. सगळे पालक तुझ्यासारखे सहभाग घेणारे आणि अशांमुळेच आहे ही संस्था चालू. पण थँक्यू सो मच. पण थँक्स तुला, कारण तू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आहे सगळ्यांसमोर बोलायची, माझं मत मांडायची. त्यामुळे खरंच तुला थँक्स मनापासून.